नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आत्ता निघालो होते सातेरी धबधब्यावरती। मुंबईवरून एक आपला मित्र आला आहे, अक्षय आंबरे, तर त्याला घेऊन निघालो आहे सातेरी धबधब्यावरती। तो आला 2 दिवसापूर्वीच, 2 दिवसापासून तो मला कॉल करतो आहे की ये कुठेतरी जाऊ। तर आज त्याला घेऊन निघालो ते सातेरी धबधब्यावरती। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो ते सातेरीच्या दुसऱ्या धबधब्यावरती। इथे 2 ते 3 धबधबे आहेत जवळपास। मागे जो आपण एक्सप्लोर केला होता तो दुसरा धबधबा होता, आणि इथे बघा 2 धबधबे आहेत। हा एक आहे आणि तो एक आहे। भाजीचंच आहे ना, धरणं वाटते रे। मग दाखवते उतर जरा कुठला काय। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो सातेरीमध्ये, पण सातेरीला मागच्या वेळेला आपण दुसऱ्या धबधब्यावर आलो होतो आणि ह्या वेळेला दुसऱ्या धबधब्यावर आलो होतो। तर मी आहे, माझ्यासोबत बघा इकडं अक्षय आंबरे, जो खास मुंबईवरून आला आपल्याकडं। इकडे बघा ना, सातेरी गावातील लोक बघा किती मस्त पडवल आले, भाज्या करता बघा। संपूर्ण पडवळची लागवड केलेली आहे इकडं। कसले मोठे मोठे पडवळ। मंडळी, इकडे बघा ना, संपूर्ण पडवळ, त्याचबरोबर शिराळी, घोसाळी। हे बघा, इकडे शिराळीची लागवड केलेली आहे बरेच। इथल्या लोकांची उपजीविका बघा, हे संपूर्ण भाजीवरच चालते। बघा किती शिराळी लागलेत। आंबरे, कसं वाटतं इकडे येऊन? अरे बाबा, एकदम भारी वाटतंय वातावरण बघा। आणि बघा मंडळी, ह्या एरियामध्ये मागच्या वेळेला आपण जो आलो होतो ना सातेरीचा, तो तिथं एकच धबधबा होता, आणि इथं आल्यानंतर बघा हा एक धबधबा आहे, आणि बघा हा एक आहे। आता एक 4-5 दिवसापूर्वी ज्या वेळेला आम्ही धबधब्यावर आलो होतो ना सातेरीमधल्या, त्यावेळेला आम्ही ह्या धबधब्याच्या शोधातच होतो। पण आम्ही ऑलरेडी त्या धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर आम्ही तिथून पायी ट्रेक करत वरती यायचं म्हणत होतो, पण थोडा रस्ता कसा डीप होता आणि कातळावरून पाय वगैरे सरकायचे चान्सेस होते ना, म्हणून आम्ही ती रिस्क घेतली नाही। पण आम्ही त्याच वेळेला गाड्या घेऊन जर इकडे वरती आलो असतो ना सातेरी गावामध्ये, त्याच्या पुढूनच इथं धबधब्याजवळ यायला रस्ता आहे, आणि धबधबा भरपूर मस्त आहे त्या धबधब्याच्या तुलनेत। आणि आता पावसाचं आगमन झालं ते बघा, तिकडून संपूर्ण पाऊस आलाय भरून। तर मंडळी, धबधब्यावर जाण्यासाठी बघा, ह्या आपल्याला व्हाळतूनच वरती धबधब्याकडे जायला लागणार आहे। तर मंडळी, धबधब्याच्या शोधात आपण निघालोय वरती रानातून, कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलो या धबधब्यावरती। ही वाट आमच्यासाठी नवीन आहे। हा रस्ता असावा, आपण हे विरामध्ये आलो। नाही, तोच आहे, तिकडून असेल। मंडळी, नवीन धबधब्याच्या शोधात आहोत आणि आम्ही रस्ता चुकतोय सारखा, कारण आम्हाला रस्ता भेटत नाहीये।
वाट नक्की कुठून आहे ये ते शोधत आहोत आम्ही. चल बरोबर, हीच आहे हीच आहे. रस्ता शोधायची कमांड आंबऱ्याच्या हातात दिली होती, पण आंबरे काय रस्ता शोधायला जात नाही पुढं. रस्ताच नाही भेटत आहे. कुठून असावा रस्ता? तिथूनच जायचं का? आता धबधब्याच्या एकदम जवळ पोचलोय आपण. काय बोलतो? हो मग तर मंडळी फायनली आम्हाला वाट मिळाली एक, पण ती पण खूप डेंजरसच, प्रयत्नानंतर ही वाट आम्हाला मिळालेली आहे. डेंजरसच थोडी वाट वाटते. बघूया. येते वेळी हालत खराब होणार आहे. आहे इथून उतरायचं का खाली? धबधबा इथून खाली उतरलं कीच आहे. अरे आपण तिथंच आलोय परत, आपण तिथूनच चढायला पाहिजे होतं. तर मंडळी आम्ही आहोत धबधब्याच्या शोधात, आणि धबधबा आमच्यापासून बघा किती लांब आहे, आणि रस्ता खूप स्टीप आहे, त्यामुळे जरा रिस्की तर वाटतं. धबधबा बघा किती जवळ आहे, पण इथून हा रस्ता आहे ना तो भरपूर खडतर आहे. जाण्यासाठी एकदम चान्सच नाही वरती धबधब्यावरती. पण धबधबा प्रचंड सुंदर आहे बघा. आणि अक्षय आता तिकडून शोधत आहे रस्त्याच्या. बघूयात. आहे का? हा बघू. चाललो वरती त्या साईडला. अक्षय आहे का? मंडळी बघा, नवीन साईडून आम्ही रस्ता शोधायचा प्रयत्नात आहोत धबधब्यावर पोहोचण्यासाठी. दिसतोय रस्ता? नाही का? विरातूनच जायला लागेल आपल्याला. धबधब्यासाठी चान्सच नाही. तर मंडळी धबधब्याच्या शोधात अथक प्रयत्नानंतर आता आम्ही इथंच थांबा घेतला. जवळपास आम्ही 80% हा ट्रेक पार करून इथपर्यंत पोहोचलो, पण धबधब्यासाठी आम्हाला रस्ता काय भेटतच नाही. मागे जो आलो होतो आम्ही धबधब्यावर, त्या धबधब्यासाठी आलो होतो, पण आम्ही ह्या नवीन धबधब्याच्या शोधात आलो, पण धबधबा काय आम्हाला भेटला नाही. आमच्यापासून खूप जवळच होता. आपलं कसं वाटलं हा ट्रेक? अरे बाबा एक नंबर ट्रेक आहे. मी नक्की आहे इकडे, पण ग्रुपने आलं तर जास्त बरं होईल, कारण वाटा खूप आड्यातेड्या आहेत, जपून जावं लागतं. सो तुम्ही एकदा एक्सपिरियन्स घ्या असं मला वाटतं. आमचा हा अनुभव चांगला होता म्हणजे इथपर्यंत येण्याचा. नेक्स्ट टाईम हा धबधबा सर करायचा आपण नक्की प्रयत्न करू. आणि सध्या आम्हाला जवळपास धबधब्याचा रस्ता शोधता शोधता आमचा 1 तास गेला आहे जवळपास. त्यामुळे मग आता आम्ही बॅक टू पॅव्हिलियन जायचाच विचार करतो आहे, कारण एवढी मोठी रिस्क घेण्यात अर्थ नाही. पाऊस पण पडतो आहे, पाणी वगैरे जर वाढलं तर आम्हाला परत रिटर्नमध्ये जायचा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मग आम्ही आता बॅकच होतो आहे. मंडळी
डोंगराच्या कुशीत बघा ना कसला फेसाळणारा धबधबा वाटतोय हा. बघून एवढं मन मोहक होत आहे ना की त्याच्या जवळ जायची इच्छा होते, पण आम्ही जाऊ शकत नाही का तर आम्हाला रस्ताच भेटत नाहीये. अक्षय आंबरे आहे का? येऊ झाडापाशी तिथून मग पुढे आहे मंडळी. आम्ही ह्या दगडांच्या मधून रस्ता शोधायचा प्रयत्न करतोय. आंबरे आहे का? आहे असं वाटतंय. इथून पण वाकून तसं जायला लागणार. नाही डीपच आहे. नाही ना, मुश्किलच आहे. आपण कुठल्या लोकल सोबत आलो असतो ना संडे वगैरे, आपल्याला हा धबधब्याचा रस्ता नक्कीच मिळाला असता. धबधब्याच्या शोधात होतो, पण रानामध्ये ती खाजेचे एक वनस्पती येते. ती खाजाची पानांचं नाव नाही मला माहिती, पण त्याच्यामुळे पायानं जाम खाज उठायला लागले. लाल झाले संपूर्ण. तर पाय धुतोय. त्यात आलो आम्ही हाफवरती. मंडळी धबधब्याच्या बघा एकदम 10%, आम्ही 90% सर केलं आणि बघा 10% जवळच आहे आणि आम्ही तिथं पोहोचू शकत नाही. भरपूर वाईट वाटलं. आमचा हा ट्रेक फेल गेला तो सारखाच आहे. धबधब्याच्या जवळ येऊन आम्हाला तुम्हाला धबधबा नाही दाखवता आला. मंडळी अथक प्रयत्नानंतर पण आम्हाला काय धबधब्यापर्यंत पोहोचता आलं नाही आणि आमचा जवळपास 1.5 तास गेला फक्त रस्ता शोधण्यामध्ये. कारण आम्ही अगोदर आलो, त्याच्यानंतर आम्ही तिथलं स्थानिकांना विचारलं तर ते बोलले तिकडून जा. त्यानंतर आम्ही तिकडं पण वाट चुकलो, परत आलो मग दुसऱ्या रस्त्याने, तो पण आम्ही रस्ता चुकलो. त्यानंतर आम्ही जो धबधब्याचा जो प्रवाह जो वाहतोय ना विऱ्यामधून, त्या विऱ्याच्या दिशेने जायचा प्रयत्न केला. आम्ही जवळपास 80% पोहोचलो धबधब्याजवळ, पण आम्हाला तिथं पण पोहोचता आलं नाही. त्यामुळं मग आता आम्ही रिव्हर्स जायचा निर्णय घेतो आहे. कारण की वरती रस्ता एवढा हे आहे ना, डीप आहे ना, त्यामुळं थोडी भीती वाटते जरा. कारण की आपण ह्या जंगलामध्ये नवीनच आहोत. एखादं रान जनावर वगैरे जर असेल तर आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळं मग आम्ही मग बॅक टू पवेलियनच जायचा विचार केला. बघा ना कसलं जंगल आहे इकडे. आता रिटर्नचा आम्ही रस्ता शोधतोय, कुठून आलो होतो ते. हा रस्ता मिळाला आम्हाला, बरोबर रस्त्यानेच निघालो. बघूया. आमरे कम, सावकाशी. हाच आहे ना रस्ता? मे बी यू नॉट शुअर. येस, दिस इज वे. ना आता चुकलं तरी आपण रिव्हर्स तर जाणारच, काहीही झालं तरी. आपण इकडून आलो तर इकडून आलो होतो ना. आता ज्या रस्त्याने आलोय तो रस्ता आता शोधायचा प्रयत्नात आहोत. मिळाला एक रस्ता, तिथून वरतून आम्ही थोडा जरा चुकू शकतो. कारण आम्ही धबधब्याचा जो प्रवाह आहे ना तो आम्ही क्रॉस करून इथवर पोचलो होतो. प्रचंड खाज उठते पायाला. आलोय. स्थानिकांनी ह्या रस्त्यावरती औषध मारलं ते गवत मारण्यासाठी, त्यामुळं ते बघून तर आम्ही परफेक्ट आलोय त्या रस्त्यावरती.
हे तर कन्फर्म आहे. हे बघा इकडं असं औषध मारलं ना, त्यामुळे हे बघा हे सगळं गवत मरून गेलं आहे. त्यामुळे आम्ही परफेक्ट रस्त्यावरच आहोत. तर मंडळी आता आम्हाला रस्ता मिळाला आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे. स्थानिकांनी जिथं भाजी वगैरे लावली ना त्या मळ्यांजवळ पोहोचलो आणि तिथंच पुढं आपली गाडी आहे. 1.5 तास फिरल्यानंतरही आम्हाला धबधब्याजवळ काही पोचता आलं आहे, कारण आमच्यासाठी तो धबधबा माहीत नसलेलाच धबधबा आहे. त्यामुळे आम्ही पण रस्ता शोधायच्या प्रयत्नात होतो. स्थानिकांना विचारलं तर त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. तिथून पण आम्हाला तो रस्ता चुकीचाच वाटला, कारण पुढं जायला चान्सेस नव्हता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो, तो पण रस्ता आमचा चुकला. त्यानंतर आम्ही जो ह्याचा धबधब्याचा जो प्रवाह आहे त्या मार्गाने आम्ही जायचा प्रयत्न केला धबधब्याजवळ. पण जवळपास आम्ही 90% पोहोचल्यानंतर आम्हाला तिथं पुढं जायला चान्सच नाही धबधब्याजवळ. त्यामुळं आम्ही परत बॅक टू पॅव्हेलियन जायचाच विचार केला. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. थँक्यू.